हाय हॅलो नमस्कार. तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर काल संडे होता. संडेमधून मग संध्याकाळी काल काय होतं, मग ग्रुप मॅच होती आणि मग हे मॅच बघायला गेलो होतो दुपारी. म्हणजे आलं मग संध्याकाळी 7:30 वाजता. मग 7:30 वाजता आले. जरा 5 जण गेली आणि नंतर म्हणले चल मार्केटला जाऊया. मी म्हणलं त्यांना तुम्हीच घेऊन या, तर नाही म्हणले तू चल, मला काय समजत नाही. आणि मग आम्ही दोघं पण गेलो. आम्ही येताना मग भाजी पाला वगैरे थोडंफार घेऊन आलो. क्लीन करून म्हणलं स्वच्छ पेपर वगैरे टाकून आपल्याला हे बटाटो कांदा लसूण घेऊन ठेवायचा. बटाटो बघा वरनं थोडाच हे झाला होता, म्हणलं मला वाटलं आतून चांगला असेल, पण पूर्ण असं चिरलंय बघा. घेताना माझं चुकलं, सगळा बघितला नसेल. खाली कांदा ठेवायचं होतं, ते बटाटे ठेवले बघा. लसूण स्वस्त झालाय आता. गावाकडे तर 100 रुपये किलो होता बरं का. आता मी गावाला गेली तेव्हा, पण इथं कुठं कुठं 50 रुपये पाव किलो देते ती, आणि कुठं कुठं 40 रुपये पाव किलो देते ती. काल मार्केटातून लसूण पण घेऊन आली आणि आलं पण घेऊन आली. सगळंच घेऊन आली आपल्याला लागणारा भाजीपाला. टमाट पण 2 किलो घेऊन आल्या का, तर आता स्वस्त आहेत तवर म्हणलं हे म्हणलं टमाटर चटणी वगैरे बनवत जा, स्वस्त आहेत तवर म्हणून सकाळी डोसाच पीठ बारीक करून ठेवलं. तर आता बनवू म्हणते मम्मी डोसाच पीठ बारीक केलंस तर 6 वाजता डोसा बनव बर का. तर बरं म्हणलं बनवते. तर बारकी म्हणते मम्मी टमाटर चटणी बनव बर का. बरं म्हटलं टमाटर चटणी पण बनवती, डोसा पण बनवती. त्यांना आवडतंय डोसा इडली खायला. गरम एवढं होते बघा, नको नको शिव झालाय. पाव किलोच घेऊन आल्या बघा भेंडी आणि घेवडे.
का तर लई काय खात नाही ते ना, नाही ते आवडत. घेवडे शेंग बी नाही आवडत तर माझ्या पप्पासनी, आणि पोरीसनी पण नाही आवडत. त्यासनी फक्त पातळ आमटी पाहिजे बघा. पातळ आमटी असली की मग खाते ते मग भरपूर. आपली या एक सुक्की भाजी बनवली, डाळ केली तरी चालते ना. मुलींना पण नाही आवडत सुक्की भाजी, तिच्या पप्पांना पण नाही आवडत. पण आपलं मी फक्त पाव किलो घेऊन आले. एवढे घेवडे शेंग 30 रुपयाला पाव किलो बघा. इतक्या भाज्या महाग झाले, त्या कशा माणसानं काय करायचं, काय खायचं. हे ठेवलंय त्यात काय म्हणायचं नाही यावं, कोण खायला झालंय. आता म्हणलं बघू, एकदा दोनदा तळल्या होत्या पण मुलींनी काय खाल्लं नाही त्यावर का, म्हणून तसंच ठेवते बघा. बघते की डब्यातलं खाल्लंय का नाही. अंधार पडतोय हो इकडं, असं बाहेरनं उजेड येते ना, अंधार पडतोय. बघते आता मुलींनी खाल्लंय का नाही, डब्यातलं फिनिश केलाय का नाही. बनवते की थोड्या वेळ मी आता टमाटर चटणी बनवून देते. भूक लागले. केस बघ ना ती बाबू कशी खेळली ती. तुला सारखी क्लिप किती वेळा मी लावायची आणि तू सारखी क्लिप कुठं तर टाकून येतेस. मी ना दीदीला दिल्या. दीदीला दिल्या. दीदू ती गैला घालून बाबू ती खरकट आणू ये गैला घालून नाही त्यात बसत नाही. तू ती भोपळी घे आणू. कुणी खाल्लंय असं? असंच खाते ती का? मला थोडं कुणाच आहे? आम्ही इकडे ते येत काय का हे जा नाही जबाळ छान आहे माझं. बनवायचं आहे ना टमाटर पण ठीक आहे.
मम्मीला भात शिल्लक राहिलेला गैला घालून ये तर एक पण तयार नाही. आणि म्हणते मम्मी मला डोसा बनव, मम्मी मला हे बनव, मम्मी मला ते बनव. त्यांना त्या बनवून तर चला मुलींना डोसा वगैरे बनवून देते. चला बाय. आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर आणि लाईक जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.